आणि यानंतर महत्त्वाची बातमी आहे डीआयजी मोरेंच्या निलंबनाची। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी निलंबित डीआयजी मोरेंना आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। निलंबनाची पोलीस महासंचालकांनी ही कारवाई केली आहे। तसंच पीडित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप असणाऱ्या कॉन्स्टेबल ड्रायव्हर दिनकर साळवे याला देखील निलंबित करण्यात आले। त्यापूर्वी निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज आज कोर्टाने फेटाळला। डीआयजी निशिकांत मोरे फरार झालेले आहेत। निशिकांत मोरे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी 3 टीम तयार केलेल्या आहेत। या टीम मागच्या काही दिवसांपासून निशिकांत मोरे यांचा शोध घेत आहेत। मात्र आज न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवी मुंबई पोलीस आणखीन काही टीम तयार करून फरार डीआयजी निशिकांत मोरेचा शोध घेणार आहेत। सध्या राज्यातील काही भागात या टीम पोहोचलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय। निशिकांत मोरे पोलीस खात्यामध्ये डीआयजी आहेत। त्यांच्यावर मॉलेस्टेशनच्या अंतर्गत 354 आयपीसी 354च्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या ते ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि आमच्या त्या मोटर ट्रान्सपोर्ट जे आमचं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा एक ड्रायव्हर दिनकर साळवे, हा दिनकर साळवे त्यांच्या घरी गेला होता। त्याची माहिती आम्हाला मिळते। त्याची सुद्धा आम्ही संपूर्ण इन्क्वायरी करतोय की दिनकर साळवेला त्यांच्या घरी जायची आवश्यकता काय होती, तो कशासाठी गेलाय, याची सर्व आम्ही इन्क्वायरी करतोय आणि इन्क्वायरी करून त्यानिमित्तानं पुढची कारवाई आम्ही करू। तेव्हा 6 महिन्यांचं हे प्रकरण आहे। एका अल्पवयीन मुलीचा वाढदिवस होता। डीआयजी निशिकांत मोरे त्या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी गेले होते। मात्र त्यावेळेस त्या मुलीच्या गालावरती असलेला केक त्यांनी अक्षरशः म्हणजे बोटाने काढून तो खाल्ला होता आणि त्यावरती त्या मुलीच्या पालकांनी आक्षेप घेतला। एक प्रकारे हा विनयभंग असल्याचा आरोप त्यांनी केला। तब्बल 6 महिन्यांनंतर पोलीस तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर आता डीआयजी मोरेचा जामीन अर्जही फेटाळला गेलाय आणि त्यांना निलंबितही करण्यात आलंय। डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर मधल्या काळामध्ये मॉलेस्टेशन म्हणजे आयपीसी 354चा गुन्हा दाखल केला होता आणि त्याची आम्ही संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी करून डीआयजी निशिकांत मोरे यांना आज आम्ही सस्पेंड केलेला आहे। आणि ड्रायव्हरचं आणि त्याचबरोबर जो ड्रायव्हर होता दिनकर साळवे, हा मोटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा आमचा ड्रायव्हर होता आणि अलग अलग ठिकाणी त्याची ड्युटी लागत होती। त्याच्याबद्दल सुद्धा चौकशी चालू आहे की तो जो मुलीच्या घरी तिथे गेला होता तो कशासाठी गेला होता, त्यांनी काय तिथे बोललं, कोणाला काय थ्रेट केलं का, याच्याबद्दल दिनकर साळवेबद्दल सुद्धा चौकशी चालू आहे। आणि यानंतर बातमी आहे मुंबई अंडरवर्ल्डला हादरा देणारी। कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला आता मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। पटना विमानतळावरती पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। कुख्यात डॉन दाऊदचा हस्तक जेरबंद, गँगस्टर एजाज लकडावाला गजाआड, अनेक गुन्ह्यांचा लकडावाला सूत्रधार। कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहारच्या पाटणा विमानतळावरून जेरबंद केलंय। गेल्या 2 दशकांपासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एजाज लकडावालाच्या मुलीला बनावट पासपोर्ट प्रकरणी अटक केली होती। त्या पाठोपाठ पोलिसांनी एजाजच्या मुसक्या आवळल्या। मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एजाज लकडावाला हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा खास हस्तक म्हणून ओळखला जात होता। मात्र 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर एजाज लकडावालाचं दाऊदशी बिनसलं आणि तो डी गँगमधून बाहेर पडला। पुढे त्यानं गँगस्टर छोटा राजनशी हातमिळवणी करून नवी टोळी तयार केली। हे दोघेही परदेशात राहून गँग चालवत होते। 2003 साली बँकॉकमध्ये दाऊद इब्राहिमनं छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र राजन त्या जीवघेण्या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावला। त्याचवेळी एजाज ठार झाल्याची अफवा पसरली होती। मात्र तेव्हापासून एजाज हा छोटा राजनपासून वेगळा झाला होता। एजाज लकडावाला विरोधात 25 खंडणीचे गुन्हे दाखल असून 80 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे। छोटा राजनच्या अटकेनंतर आता एजाज लकडावालाही पोलिसांच्या हाती लागल्यामुळे मुंबई अंडरवर्ल्डला मोठा हादरा बसलाय। प्रफुल्ल साळुंखेसह विवेक गुप्ता, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेत देखील हे समीकरण तयार होईल अशी शक्यता होती. मात्र आघाडी होण्याआधीच बिघाडी होताना दिसतीये. अभियंत्यांच्या भरती प्रस्तावावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या विरोधात आज सभात्याग केला. राज्यातलं महाआघाडीचं समीकरण मुंबई महानगरपालिकेत मात्र जुळताना दिसत नाही. भरती प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या विरोधात सभात्याग केला. महापालिकेमध्ये ऑक्टोबर महिन्यात 341 अभियंता आणि उपअभियंत्यांच्या भरतीचा प्रस्ताव आला. मात्र आचारसंहितेच्या काळात परीक्षा होत असल्यानं सर्वपक्षीय नगरसेवकांनी भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली. त्यासाठी 2 वेळेला हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. मात्र पालिका प्रशासनानं केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रस्ताव पुन्हा पाठवलाय. याच मुद्द्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षांनी बोलू दिलं नाही असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. स्थायी समिती अध्यक्षांनी हीच पद्धत सुरू ठेवली तर नेहमीच सभात्यागाची भूमिका घेऊ असं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलंय. 1.5 महिन्यापासून तुम्ही एक स्टँड घेतले होते की हे एक्झाम तुम्ही रद्द करायचे आणि त्याचे जे 1.5 कोटी एक एजन्सीला तुम्ही देणार होते ते द्यायचे नाही. आता तुम्ही त्याचे विपरीत आता तुम्ही स्टँड घेता आणि स्टँडिंग कमिटी आणि हाऊस तहकूब झालेला आहे. तर या सब्जेक्टवर आम्हाला बोलायचं होतं. काही न कारण देता, काही न चर्चा करता आयुक्तांची बाजू घेऊन इंजिनियर्सला अन्याय करून तुम्ही पास करता. तर त्यांना विचार आहे, कारण हे काय प्रस्ताव काय कसं आहे, हे प्रस्ताव काय आहे? हे प्रस्ताव लोकांना मुभा द्यायचा प्रस्ताव आहे. आज जे झालं आहे ते अन्याय झाला आहे इंजिनियर्सवर. मुंबई महापालिकेत सुद्धा महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचे गैरसमज दूर करू असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केलाय. ज्यावेळेला प्रस्ताव मी पुकारला त्यावेळेला संपूर्ण मताचं अनुकूल प्रतिकूल म्हणून निर्णय होईपर्यंत आणि मला बोलायला मागितलंच नाही माझ्याकडे. आणि ज्यावेळेला शेवटचा निर्णय घेणार त्यावेळेला मला बोलायचं म्हणून बोलले. तोपर्यंत निर्णय झालेला होता. तरीही मी त्यांना म्हटलं की आपण बसा, मी तुम्हाला बोलायला देतो. राज्यामध्ये सुसाट असलेल्या महाविकास आघाडीला मुंबई महापालिकेत सध्या तरी ब्रेक लागण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत मंगळवारी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीसांनी केलाय. आमच्या भेटीगाठी खरं तर होत असतात, मात्र परवा कोणतीही भेट झाली नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. दैनिक लोकमतच्या सरपंच ऑफ द इयर या कार्यक्रमात फडणवीसांनी हा दावा केला. मनसे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याची आज तरी कुठलेही चिन्ह नाहीत. कारण त्यांच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे आणि जोपर्यंत विचारात अंतर आहे, कार्यपद्धतीत अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्रित येऊ शकत नाही. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती जर बदलली तर भविष्यात आम्ही तो विचार करू शकू. पण आज तरी ज्या प्रकारे, कारण आमचा एक थोडं व्यापक दृष्टिकोन आहे, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्हाला सगळ्या घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालायचं आहे. त्यामुळे आज तरी मला अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात आता त्यांची भूमिका काही बदलणार असेल किंवा ते एका नव्या विचाराने चालणार असतील, ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळच्या परिस्थितीत त्याचा विचार केला जाईल. आज तरी मला असं लक्षात वाटत नाही. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे अडचणीत सापडल्या आहेत. महापौर ढोरेंनी सावित्रीबाईंच्या इंग्रजी भाषा शिकण्यावरती वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन करत माफी मागण्याची आज मागणी केली. तर आपण कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलं नसल्याचं महापौरांनी सांगितलं. यावरती आंदोलकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात. आपल्या ज्या उषाताई ढोरे, ज्यांना माई ढोरे असं आपण म्हणतो, आणि त्या आपल्या शहराचं, महापौरांचं पहिलं प्रथम नागरिकांचं नेतृत्व करतात, महिलांचं नेतृत्व करतात आणि माई म्हणजे आई. आणि अशा माईंनी ज्या सावित्री माईंचं अपमान केलेला आहे आणि म्हणून आम्ही आज इथे आंदोलन केलं. आम्ही आंबेडकर पुतळ्यावर सुद्धा आंदोलन केलं. आम्ही त्यांची राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे पुण्याच्या महापौर उषा ढोरे, माफ करा, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरेंनी काय स्पष्टीकरण दिले ते बघूयात. आरोप ठेवण्यात आले ते ज्या संघटनेने पत्र व्यवहार जो केला आमच्या कमिशनर ते त्याच्याहून ते झालं.
आता माझ्या दृष्टीने मी आता तुम्हाला सांगायला माहिती आहे, मी अशी एवढे पार खालच्या थरावर जाऊन बोलणारी नाही आणि बोललेच नाही. पण आता जे झालंय ते ठीक आहे. मी आपली सगळ्यांची माफी मागितलेलीच आहे. आता मीडिया पुढं पण तुमच्या पुढं पण मी मागते. सध्या माणूस आहे, कधीच माणुसकीने मला काम करायचे. बातमी औरंगाबादमधून खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये झालेल्या वादासंदर्भातली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा विभागाची बैठक जिल्हावार घेतली. या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याची चर्चा रंगली. माजी खासदार खैरे हे आधीच पुढे बसले, त्यानंतर इम्तियाज जलील मागच्या रांगेत बसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी जलील यांना पुढे खैरे यांच्या बाजूला बसण्यासाठी खुर्ची देण्याची सूचना केली. त्यानंतर जलील आणि खैरे दोघेही बाजूबाजूला बसले. याविषयी चंद्रकांत खैरे यांनी असं घडलं नसल्याचं म्हटलंय. मात्र इम्तियाज जलील यांनी खैरे यांना टोला यावरून लगावलेला आहे. सर गाडी त्याला म्हणणार काही झालं का सर गाडी मागे पुढे बसायचं काही नव्हतं, शांततेत झालं. मला काहीतरी बातम्या पाहिजे असतात. बहुत बड़ा विवाद नहीं हुआ है। ये सही बात है कि जब इस तरह की मीटिंग होती है तो मुख्यमंत्री कहाँ बैठेंगे, मंत्री कहाँ बैठेंगे, राज्य मंत्री कहाँ बैठेंगे, आमदार खासदार कहाँ बैठेंगे, ये पूरी तरह से साफ तरीके से नेम प्लेट्स लगी हुई होती है। लेकिन हमारे पूर्व खासदार साहब जिन्हें अभी भी मतलब एक आदत सी पड़ गई है 20 सालों से एक जगह बैठने की, तो वो आदत उनकी छूटी नहीं है। वो मेरी कुर्सी के ऊपर जाकर बैठ गए थे और मैं बहुत दूर जाकर बैठा हुआ था। मुझे इतना मायने नहीं रखता है कि मैं कौन सी कुर्सी के ऊपर बैठूंगा। मुझे मुद्दे मायने के लगते थे और जो मुद्दे मैंने उठाया है वो मुख्यमंत्री साहब ने उसको एक्सेप्ट किया है, वो बड़ी बात है। कुर्सी कौन कहाँ पे है, मैं कुर्सी के पीछे भागता नहीं हूँ, इसलिए मुझे कुर्सी मिली है। यानंतरची बातमी पुण्यामधून आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह 16 जणांवरती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बँकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वतःसाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय. त्यामुळे बँकेचं तब्बल 71 कोटी 78 लाख रुपयांचं नुकसान झालंय. रिझर्व्ह बँकेने केलेल्या लेखापरीक्षणात हा गुन्हा उघड झालाय. त्यानंतर ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी आता हा गुन्हा नोंद केलाय. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पीफचं आयोजन पुण्यात करण्यात आलंय. आजपासून हा महोत्सव सुरू झालाय. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावर्षी दिग्दर्शक BP सिंग, अभिनेते विक्रम गोखले आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांचा सन्मान करण्यात आला. ब्रेकनंतर बातमी आहे पुण्यातून. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांना महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची चांदीची गदा वगळता कुठलीही रोख पारितोषिक मिळालेलं नाही. इतरही विजेत्यांना घोषित रोख रकमा मिळालेल्या नाहीत अशी खंत अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केली आहे. ब्रेकनंतर बातमी आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची, अर्थात सोन्याच्या भावासंदर्भातली. सोन्याच्या भावात जोरदार घसरण झाल्याचं बघायला मिळतंय. एकाच दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली आहे. काल 10 ग्रॅम सोन्याला 41,600 रुपये इतका भाव होता, तर आज 10 ग्रॅमला 40,400 रुपये इतका दर आहे. अमेरिका आणि इराण यात वाढलेल्या तणावामुळे गेल्या 3 दिवसात सोनं 10 ग्रॅमला तब्बल 2200 रुपयांनी महागलं होतं. मुंबईत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यस्तरीय कबड्डी, खो-खो, मल्लखांब आणि शरीरयष्टी स्पर्धेचं आयोजन केलंय. लालबागच्या श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणात या स्पर्धा पार पडतायत. कबड्डी स्पर्धेत एकूण 21 संघ सहभागी झाले होते.